मधुर ऑप्टिशियन्स, नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स. आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे. आपण पाहतात सार्थक न्यूज. भाजपा सदस्य श्री इंद्रभान आप्पा सांगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. भाजपा सदस्य, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक तथा प्रभाग क्रमांक 10 मधून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री इंद्रभान आप्पा सांगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. राधाकृष्ण नगर येथील राधाकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. राधाकृष्ण नगर येथील रेणुका माता मंदिरामध्ये वृक्षारोपण, अभिषेक, महापूजा तसे विविध धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून कार्यक्रम साजरा करण्यात आला. तर सायंकाळी राधाकृष्ण मंदिर येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने मित्रमंडळाच्या प्रेमाखातीर हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. श्री इंद्रभान आप्पा सांगळे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिक तसेच राजकीय, धार्मिक, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाव अगर बख्शे है तो तोहफे का सफर भी देना. या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस तसेच आपल्या या महाकालेश्वर रेणुका माता सांस्कृतिक मंदिराच्या परिसरातील सर्व उपस्थित जे माझ्यावरती प्रेम करतात असे माझे सर्व तरुण कार्यकर्ते यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी स्वागत करतो आणि अभिनंदन पण करतो. आपण राधाकृष्ण मंदिराच्या या पटांगणामध्ये माझा हा वाढदिवस आपण सर्व तरुण मुलांनी या ठिकाणी आयोजित करून खऱ्या अर्थानं या मंदिरामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, ही जी माझ्या समोर आपल्या समोर सर्व जी मुलं उभं आहे, ही मुलं एक 5 वर्षभरापूर्वी ही मुलं कशी होती आणि आज ही मुलं कशी आहे हे आपल्याला सांगायला आज खऱ्या अर्थाने इथं वेळेचा अभाव असल्यामुळे, परंतु ह्या मुलांनी जो संकल्प केलेला आहे, या मुलांना राजकारणातील आपल्यासारखी किंवा आमच्यासारखी जी माणसं आहे त्या माणसांनी अनेक प्रकारचा त्रास दिला, अनेक प्रकारची आमिष दिली, वेळोवेळी कुठेतरी यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही सर्व मुले, हे सर्व या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन यांनी एक माझ्या पाठीमागे फार अशी मोठी ताकद खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये उभी केलेली आहे. 2017च्या इलेक्शनला माझ्या बरोबर प्रत्यक्ष काम करणारे मोजून 7 तरुण होते, 7. आणि आज माझ्या बरोबर किमान 700 असतील असं मला वाटतं आणि मी अनुभवतोय. मी पण या ठिकाणी आपणाकडून माफक अशा अपेक्षा, ज्या चुका 2017ला मतदारांकडून झाल्या, माझ्याकडूनही झाल्या आणि त्या चुका सुधारवण्याचं काम येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहित आहे 4ही नगरसेवक भाजपचे होते. त्यानंतर त्यांचा कार्यकाल संपून 3 वर्षे उलटून गेली. निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्येच थांबलेल्या आहे, परंतु आता निवडणुका ह्या फक्त तारीख डिक्लेअर व्हायची बाकी आहे
परंतु निवडणुका ह्या साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निश्चितपणे घेतल्या जातील. मी आपल्याला या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण ताकदीनिशी माझ्याबरोबर उभं राहावं आणि जो राधाकृष्ण नगर असेल, विश्वासनगर असेल, श्रमिक नगरचा जो आपला सातमावली, जो आपल्या प्रभागाची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे ह्या भागासाठी आपण गेली 15 वर्ष लढत आहोत. परंतु कुठेतरी आपण कमी पडलो म्हणून आपल्याला ती संधी मिळाली नाही. आणि खऱ्या अर्थानं या भागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल, या भागामध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल, तर संपूर्णपणे आपण जोपर्यंत निश्चय करत नाही, फक्त तुमचं एकट्याचं मतदान देऊन चालणार नाही. तुमच्याबरोबर तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे गाववाले, ही सगळी ताकद तुम्हाला उभी करावी लागेल आणि त्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं निकाल मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि उपस्थित सगळे मित्रांनो, सांगण्याचं सांगण्याच्या बद्दल सांगितलं तर इतकं मोठी गोष्ट आहे त्यांची. त्यांनी प्रत्येक अशोकनगर, श्रमिकनगर या परिसरामध्ये, राधाकृष्ण नगर, नागरी चौक असो, सगळ्या ठिकाणी एक एक घर, एक एक माणूस जोडला गेलाय त्यांचा. त्यांनी मागच्या काळामध्ये जे काम केले, आज जेवढे सगळे जमले, ही त्यांची कामाची पावती आहे. सांगण्यापणी सार्वजनिकली सगळ्या समाजसेवकमध्ये त्यांचा पुढाकार असतो. काही कोणाला अडीअडचणी असतो ते पुढाकार असतो. सांगण्यापणचा स्वभाव हा कधी कोणाला बोचत नाही, कोणाला उभरत नाही. त्यांचा स्वभाव इतका सोजवळ आहे आणि या परिसरातल्या लोकांना ते हवं असं वाटतं त्यांना. तर मी सांगण्यापण येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो. नक्की आपण सगळे त्यांच्या पाठीशी राहू. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, यावेळेस आपण मदत करा ही विनंती करतो आणि वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो. इंद्रबान अप्पा सांगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे सर्व जमलेला आहात. आपलं प्रेमच सांगतंय की अप्पांचं कार्य काय आहे आणि इथले चेहरे काही साधारण चेहरे नाही, सगळे चेहरे, विशिष्ट चेहरे इथे दिसत आहे. आजपर्यंत अप्पांनी जे काही प्रत्येकाचे सुखदुःखामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्या प्रेमाची पावती ही आहे. मी आज आपल्या अप्पांचा वाढदिवसानिमित्त नागरिक कुटुंबियांतर्फे, पिंपळगावला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे, तसेच सातपूर भाजपा मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे अप्पांबद्दल सांगायचं म्हणजे 2017ची निवडणुकीला मी उभा होतो शिवसेनेकडनं आणि नौखा उमेदवार, कसलीच कुठली माहिती नाही, प्रभागाची माहिती नाही, कुठलाच अनुभव नाही. पण जेव्हा जेव्हा अप्पांकडे मार्गदर्शन घ्यायला जायचो निवडणुकीचं, किंवा आपुलकीने मला सांगायचे, बाळा का तू असा पुढे जा, यांना भेट, या लोकांना भेट, या सगळ्या गोष्टीतनं त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं, एक वडिलांप्रमाणे केलं, एक मित्राप्रमाणे केलं. आणि आप्पा यावेळेस 100% नगरसेवक होतील. म्हणजे आपल्या सगळ्यांचं, म्हणजे त्यांनी आपल्या सर्वांसाठी केलंय, आता आपल्याला त्यांच्यासाठी यावेळेस करायचंय. आणि चंद्रांच्या पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेली नाशिक नगरी खऱ्या अर्थाने आज मनस्वी आनंद होतोय. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आले आहेत, तसेच तुम्ही पण आले आहेत. तुमचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. चांगलं व्यक्तिमत्व जन्माला येत नाही, चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करावं लागतं. खऱ्या अर्थाने आयुष्यात माणसाने किती पैसा कमवला, किती पैसा कमवला, किती धनदौलत कमवलं आणि किती ऐश्वर कमवलं, त्यापैकी आपल्या आयुष्यात किती माणसं कमवलेला महत्व आहे. तुम्ही ज्या आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या, खरोखर तुमच्या अंतःकरणात आप्पांबद्दल खूप प्रेम आहे. परंतु आजच्या या वाढदिवसानिमित्त मी एक संदेश देऊ शकतो. वो दरिया ही क्या जिसमें ना हो नुरानी, अरे लल्ला वो जोश ही नाही, वो जवानी किस काम की. खरंच तुम्ही जर तरुण असाल ना, तर येणाऱ्या या 3 महिन्यात जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, आता या आप्पांना तुम्ही शुभेच्छा देऊच नका. खऱ्या अर्थाने त्या दिवशी यांना शुभेच्छा द्या ज्या दिवशी आप्पा महानगरपालिकेत पोहोचतील. गेल्या 20-25 वर्षापासून हे जे प्रभाग आहे,
या प्रभागात काहीच नव्हतं, परंतु इथं सुजलाम सुफलाम करण्याचं काम जर कोणी केलं असेल इंद्रबान आप्पा सांगळेंनी केलंय. मी तुम्हाला कळकळी सांगतो, एखाद्या मंदिरात जात असताना आपण जेव्हा पहिल्या पायरीचा सहारा घेतो, येताना परत त्या पहिल्या पायरीचा सहारा घ्यायचा आहे. परंतु यदा कदाचित कोणाच्या मनात जर येत असेल की आपण पहिल्या पायरीने गेलोय, परंतु येत असताना परत ती पायरी विसरू, यदा कदाचित तुम्हाला दुखापत होऊ शकतोय. म्हणून आपल्या अडीअडचणीमध्ये जो माणूस आपल्याला कामाला आलेला आहे तो म्हणजे इंद्रबान आप्पा सांगळे. त्यांना तुम्ही विसरू नका. मनापासून सांगतोय, या माणसाला कळकळी सांगतोय, या माणसाला महानगरपालिकेत पोहोचायचंय. जास्त काही बोलत नाही आणि या व्यासपीठाची रजा घेत असताना एवढंच सांगेल, जास्त काय बोलणार नाही. या व्यासपीठाची रजा घेताना एवढंच सांगेल, परिंदों को मंजिल मिलेगी यकीन, फैले हुए उनके पर बोलते हैं, अक्सर वो लोग दुनिया में खामोश रहते हैं जिनके हुनर बोलते हैं, जिनके हुनर बोलते हैं कोणी नाही म्हणत, ते म्हणावं लागतं. ते म्हणण्यासाठी 4 लोकांनी त्यांच्या नावाचं उद्घोषण करावं लागतं. सांगळे आप्पा एका छोट्याशा गावात जन्माला आलेलं एक रोपटं, नाशिकमध्ये येऊन मोलमजुरी करून आज अशोकनगर किंवा हा जो परिसर निर्माण झालेला आहे आणि या परिसरातलाही जो गरगरीब आपल्या जवळच्या MIDCत काम करतो, यांच्या प्रत्येकासाठी आप्पांनी उभं राहिलेत आणि जिथं जिथं आवाज येईल तिथं तिथं आप्पा ह्या ठिकाणी नेहमीच सदैव प्रयत्न करून हे अशोकनगर असेल, श्रमिक नगर असेल, त्यानंतर हा एवढा जो परिसर आहे हा आप्पाच्या परिसरामधून आणि आपल्या गोरगरिबांच्या सहकार्याने उभं राहिले. म्हणून आप्पा हे एक सहकार्य आणि सहकार्याचं नावच एक आप्पा आहे. आणि म्हणून आजच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आप्पांच्या नावासाठी या ठिकाणी आलेला हा जनसमुदाय, या ठिकाणी आलेले आप्पस्त आणि नातेवाईक आजच्या खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की खऱ्या अर्थाने आजच अभिष्टचिंतन सोहळा आत्ता साजरा होतोय. तथा राधाकृष्ण सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री इंद्रबान आप्पा सांगळे यांना सर्वप्रथम माझ्या पालवे व श्री साई चौकच्या वतीने मंगलमय शुभेच्छा. आज आप्पाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आप्पा माणूस कसा किती वर्ष जगतोय किंवा कसा जगतोय याच्यामध्ये फरक आहे. तर आपण कसं जगतोय हे महत्वाचं आहे. तर आप्पाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आप्पाचं एक सामाजिक कार्य खूप चांगलं आहे. मला आठवत आहे, मी 23 वर्षापूर्वी ह्या नगरात राहायला आलो, तेव्हा या नगरात फक्त इंद्रबान आप्पा सांगळे यांचंच नाव होतं व सर्व ठिकाणी त्यांची चर्चा होती. तर आप्पा ही वेळ आता आपलीच आहे हे लक्षात घ्या. आता ह्यावेळेस आपण काही थांबायचं नाही, आपण बिंदास काढायचं. आपल्या मागे सर्व जनता आहे व आपल्या मागे देवतांचेही आशीर्वाद आहे. तर आप्पाला माझ्या पालवी कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.